सनीलला गोलता गोलता सनीलला हैसर्या वाट लागली. अरे बापरे, आशाचं सगळ्यांना कळलं की काय? कोण आशा? कुठे कोण? मला काय विचारते? हे मामाच म्हणते वाट लागली, यांना विचार ना. नाही पण आताच तू म्हणाल ना आशाच्या सगळ्यांना कळलं की काय? नाही, माझ्याकडून जगण्याच्या ह्या आयुष्याकडे पाहण्याच्या आशा होत्या ना, यांना कळलं की काय असं मला वाटलं, म्हणून. अहो जगण्याकडून कसल्या अपेक्षा ठेवताय? आपल्याला हा देश सोडून जावं लागणार आहे. रिअली? कुठे जायचं आपण? अहो आजचं पेपर वाचूक नाही. सरकारने भारतातील सगळ्या नागरिकाला रॅशन कार्ड सक्तीचं केलंय. अरे ही कसली जबरदस्ती? अहो मला काय विचारताय? मी केलं सक्ती? नाही, तसं नाही. आपला भारत देश जात धर्म भक्तीचा आहे, ते इथे रेशन कार्डची कशाला हवी सक्ती? लोकसंख्या किती वाढली बघा. बेबी येस. ही लोकसंख्या कोण आहे? अहो लोकसंख्या म्हणजे पूर्वी कसा हम दो हमारा दो हा प्रकार होता. होय. आता हम दो हमारा एक प्रकार येला तरी लोकसंख्या वाढली की नाही? पण ही लोकसंख्या कोण आहे? अरे तरी नशीब आपल्याकडे 2-2 लग्नाचा प्रकार चालत नाही, नाहीतर अजून लोकसंख्या वाढली असती. नाही काय, घुसखोरीमुळे झालंय सगळं. हा म्हणून म्हणतो रॅशन कार्ड काढून घ्या, नाहीतर सरकार बांगलादेशी ठरून बांगलादेशच्या बॉर्डरवर नेऊन टाकतील. पण आमच्याकडे आमचं रेशन कार्डच नाहीये. माझ्याकडे आहे बाबा. तुझ्याकडे आहे? हो. कुठे आहे? लोकसंख्येकडे आहे? अगे काय तुझं चाललंय? लोकसंख्या माहित नाही. लोकसंख्या म्हणजे काय कुठला संस्था नाहीये. अगं लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन, त्याच्यावर चर्चा चालली आहे. हो. 1, 2, 3 पॉप्युलेशन. Yes. ओ माय गॉड, म्हणजे लोकसंख्या खूप मोठी असते ती. अर्थात. अरे बापरे, म्हणजे आपल्याला आपलं रेशन कार्ड काढलं पाहिजे. मग परत कसं काढणार? परत? नाही म्हणजे काय 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 कुठे काय नाही. ते काही नाही, फॉरगेट एव्हरीथिंग. आपल्याला आपलं रेशन कार्ड असं काढून घेतलं पाहिजे. असं काढून घेतलं म्हणजे काय जादू वाटली काय? बरं ठप्पू रेशन कार्ड असेल का ते? काय नाही, मला नाही माहिती. तू जर रेशन कार्ड काढलं नाहीस तर तुझं क्रेडिट कार्ड मी घेईन आणि सलग शॉपिंगला निघून जाईन. जाऊ? ए नाही नको बाई. मी काढतो काहीतरी, बघतो बाबा रेशन कार्ड ना, बघतो काहीतरी. गुड. पवन करे काय? वहिनी, मला हा देश सोडून जावं लागणार. बाई भाऊजी, तुम्हाला परदेशी नोकरी वगैरे लागली की काय? हो, दुबईत उंटावरून शेळा हाकायची नोकरी मिळाली आहे मला. अगं बाई, किती छान. हे बघा, यावेळी तरी ही नोकरी नीट करा हा. आणि तिथे गेलात ना की किमान 3-4 तरी पेट्रोलच्या खाणी विकत घ्याच. इथे खारे बिस्किट खायचे वांदे, पेट्रोलच्या खाणी कसल्या कर्माचे आणतोय मी. कशाला चाललात परदेशी? जात नाही वहिनी, मला जावं लागणार आहे. हे भारत सरकार मला हाकलून देणार आहे. काय काय केलं काय असं? आळस केलाय वहिनी रेशन कार्ड काढायचा. सरकारने ते कंपल्सरी केलंय आणि नेमकं तेच माझ्याकडे नाहीये. मग का नाही काढलं रेशन कार्ड? वहिनी हे बघा, मी कमवत नसलो तरी नेहमीच महागाचं अन्न खात आलोय मी. रेशन कार्ड वाजत ते स्वस्ताचं धान्य मी कधीच घेतलं नाही, कधी घ्यावं लागलंच नाही. आणि माझ्याकडे असं सोनं नाही की ज्यांना हुंड्यासाठी जाळायला मला रेशन कार्डवरचा रॉकेल लागेल. आता रेशन कार्ड नाही म्हटल्यानंतर या देशाचा नागरिक नाही हे सिद्ध होतं ना. म्हणजे आता तुम्हाला देशात हकलून देणार? हो, बघा ना आता मला काय करावं लागलं. कशाला टेन्शन घेताय? उलट तुम्ही त्यांना सांगा मला लंडनला पाठवा म्हणून. मला काय स्कॉलरशिप मिळालं नाही लंडनला पाठवायला? अहो रेशन कार्ड नाही म्हटल्यानंतर केवढे वांदे आहेत माझे. या देशाचा नागरिक नाही म्हटल्यानंतर मला ते बांगलादेशच्या बॉर्डरवर पाठवणार. तिकडे गेल्यानंतर माझे वांदे होणार. म्हणजे काय? चला आम्ही सुटलो. काय सुटला तुम्ही वहिनी? विचार करा, या घरातलं पडेल ते काम करणारा तुमचा फुकटातला नोकर तुम्ही गमावून बसाल वहिनी. हो नाही असं कसं चालेल? फुकटातला नोकर? नाही मग आता काय करायचं? काही नाही, फक्त एवढंच करायचं की आता माझा असा राहण्याचा असा पत्ता नाहीये, तेव्हा तुमच्या रेशन कार्ड मध्ये माझं नाव फक्त ऍड करा ना. नाही असं कसं नाव ऍड करा? नाही त्यांना सांगा ना की किशोरचा लहान भाऊ आहे, गावाला असतो, शिकलेला आहे, पण एज्युकेटेड आहे. उद्या आमच्या प्रॉपर्टीतल्या हिश्श्यासाठी उभे राहाल तुम्ही? मग नाही वहिनी, मी त्याला लक्ष्मणासारखा आहे, त्याच्याबरोबर वनवासाला जाईन, पण प्रॉपर्टीतला हिस्सा अजिबात मागणार नाही मी. नक्की नाही? नक्की मागणार नाही ना? मग ठीक आहे, मी बघते रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करायचं. वहिनी जियो जियो. Pascal Mama, who is this very weird looking man? हे ऑफिसर असं आहे, रॅशनिंग ऑफिसर. Oh, हे आपल्याला रॅशन कार्ड काढून देणार आहे. oh really? So sweet. समाज कार्य? अजिबात नाही. मी या कामाचे पैसे घेतो. मग तुम्ही रॅशनिंग ऑफिसर आहात की एजंट आहात? नाही, ऑफिसरच आहे,
पण एजंट लोक आमच्या जीवावर पैसे कमवतात म्हणून मी हे पण करतो. म्हणून भारताची लोकसंख्या वाढता मरे. जाऊ मी. नाही 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 रागवता कशाक मरे, रागवता कशाक मरे. भारताची लोकसंख्या वाढलेली कधीही चांगलं. बरं ते ठीक आहे, ते ठीक आहे. मला सांगा रेशन कार्ड कोणाचं काढायचं आहे? आम्हा सगळ्यांचंच करायचंय. ते कळलं, पण हे घर कोणाचं आहे? हे घर किशोर कुलकर्णी. म्हणजे मी. कम बेबी रात अकेली है. हे कोण? हा माझा नवरा आहे. हे घर माझं आहे. तुम्ही अजून रेशन कार्ड काढलं नाही? नाही ते राहिलंच जरा हो. अजून काढलं नाही? नाही ते जरा राहिलंच हो. हो अजून काढलं नाही? तुम्ही आयफेल टॉवर बघितलंय? नाही हो. अजून पाहिलेलं नाही? नाही ना. अजून पाहिलेलं नाही? नाही ना. अहो, तसंच आहे, रेशन कार्डवर मी अजून काढलेलं नाहीये. बरं ते ठीक आहे. मला तुमची पटापट माहिती सांगा. हा. पुरे मला तुमची सगळी माहिती आणि डॉक्युमेंट्स मिळाले. थँक्यू. चला सगळं मिळालं ना? नाही सगळे नाही मिळाले. अजून 5 कागद बाकी आहे. Really? Let me see. नाही ते नाही ते 1000च्या 5 नोटा. या ऑफिसर या. हो हो प्लीज या प्लीज. या ना. या आतमध्ये आतमध्ये. ओ काय हो? हा? घराच्या दारावर नावाची पाटी आहे. मग काय ग्रंथ लिहिणार का? काय बोललाय? तसं नाही हो, पण त्या पाटीवर जे नाव लिहिले ना, किशोर कुलकर्णी, हा. हे नाव कुठेतरी वाचल्यासारखं आठवतंय मला. नाही पण हा किशोर कुलकर्णी कम्प्लीट वेगळा आहे. टोटली वेगळा आहे. म्हणजे 2 किशोर कुलकर्णी? येस. शक्यच नाही. शक्यच नाही हो. कसं शक्य नाही? मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 2 सोनाली कुलकर्णी असू शकतात, मग एवढ्या मोठ्या जगामध्ये 2 किशोर कुलकर्णी असू शकत नाही? कमाल आहे. कमाल. ओ हा फोटो अरे देवा. देवाचा आहे? हो देवाचा आहे. काय माझ्या पती देवांचा. म्हणजे माझ्या नवऱ्याचा. ओ मग हाच तो किशोर कुलकर्णी मला दुसऱ्या घरामध्ये दुसऱ्या बाई बरोबर भेटला होता. वाटेल ते काय बडबडताय तुम्ही? नाहीतर काय? ओ नाही खरं तेच सांगतोय मी. अहो मी आता त्याच्याच घरनं येतोय. नाही कसं शक्य आहे पण हे सगळं? तुम्ही मला त्याची माहिती सांगा बघू. नाही सांगत नाही. तुम्हाला पेपरच आणून देते. थांबा. काय ऑफिसर, तुम्हाला रिस्पेक्टफुली या घरामध्ये घेऊन आलो या म्हणून, आणि तुम्ही प्लीज असे आरोप करताय? हे घ्या. ओ बाई हा तुमचा नवरा आहे की सेकंड हँड मध्ये विकायला लावलेली गाडी आहे? ओ त्याची माहिती पेपरवर कशी लिहून ठेवताय? मला कळत नाहीये काय झालं होतं माहितीये का. एकदा आमचे हे हरवलं, तर मला पोलिसांनी सांगितली की याची माहिती लिहून द्या म्हणून. मी आपली एका पेपरवर लिहिली. तो पेपर पोलिसांकडे देण्याआधीच हे आमचे सापडले ना. मग तो पेपर तसाच राहिला. मग आता त्याचा काय उपयोग करायचा म्हणून तुम्हाला आणून तो पेपर आहे. ओ ह्या किशोर कुलकर्णींचं वय आणि त्या किशोर कुलकर्णींचं वय एकच आहे. योगा. आणि त्यांची कंपनी आणि ह्यांची कंपनी ही सुद्धा एकच आहे. करिश्मा कुदरत का म्हणायला पाहिजे. ओ आणखी हे बघा दोघांचं मूळ गाव सुद्धा एकच आहे. देवाची करणी आणि नारळात पाणी. हो तुम्ही गप्प बसावं. मी तुम्हाला सांगतो हे दोघही एकच आहे. ह्या माणसाने दुसरं लग्न केलंय नक्की. काहीतरी काय बडबडता तुम्ही? भलते सलते आरोप लावलेले माझ्या नवऱ्यावर मी सहन करून घेणार नाही. सांगून ठेवते. वा रे वा. हे असं सगळं बोलून तुम्ही माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये भांडण लावू पाहताय. ओ बाई नवरा बायकोत भांडण लावायला मी काय शेजारच्या घरातली बाई आहे का? अहो मी ऑफिसर आहे. रेशनिंग ऑफिसर. हा आणि मी हे सिद्ध करू शकतो की हा माणूस तोच आहे. कशाला? तेच म्हणतो कशाला. मी त्याला आता इथेच घेऊन होतो ना. अरे आत्ता कशाला? मग काय नक्कीच. गप्पा बसा तुम्ही. बाजूला. काय? किशोर. हॅलो किशोर. थँक्यू. अरे तुम्ही आलात. वा वा वा. आणलं रेशन कार्ड आणलं? लगेच कसं मिळेल? बरं झालं तुम्ही मला इथे भेटला. हो मी बकर म्हणून तुम्हाला आधीच भेटलोय. चांगले 5000ला गंडवलेत मला. हे बघा माझा तुमच्यावरती संशय आहे. संशय? हो. मी काय तुम्हाला तसला वाटलो की काय? तसं नाही. मग तुम्ही माणूस असून माणसं असल्यासारखं वावरता. मग काय जनावरासारखं वागायचं का? काय बोलताय? तसं नाही हो. मग काय? म्हणजे तुम्ही एक माणूस असून 2 माणसं असल्यासारखे वावरता. डायरेक्ट 2 घेतलेत की काय? काय बडबडतं काय तुम्ही? बडबडत नाहीये मी. आम्हा? खरं काय ते सांगतोय. मी तुमच्या दुसऱ्या घरी गेलो होतो आणि तिथे तुमच्या दुसऱ्या बायकोला बघितलं.
बोला बोला. चल रस्त्यावर जाऊया. नाही हे काय झालं? नाही ते तुम्ही माझ्या तिकडे गेलात का? ती माझी बायको नाहीये. मग कोण आहे ठेवलेली बाई? कानाखाली आवाज ठेवून काय बोलताय? अहो ती माझी बायको ना म्हणल्यावर माझ्या जुळ्या भावाची बायको आहे. जुळा भाऊ. हो तुम्ही माझ्या जुळ्या भावाच्या घरात गेलात. त्याने असला शर्ट घातला होता का? नाही मी त्यांना भेटलोच नाही. मग कुठल्या आधारावर बोलतोय? चला पहिले बघू नये कुठला शर्ट घालतो. एक मिनिट काय म्हणते? पण तुम्ही जुळे कसे? जुळे कसे? कसं असते ह्या जगात दोघं एकदम येतात ना जग पाहायला, त्याला जुळे म्हणतात. ते माहितीये मला. मग? पण तुम्ही जुळे कसे? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. चला खाली जाऊया. नाही तुम्ही गोलमाल पिक्चर पाहिलं का? नाही. नाही त्यात अमोल पालेकर असे जुळे जुळे दिसतात. अहो म्हणून तर माझा जुळा या प्रकारावरती विश्वास नाहीये. का? हे सगळं खोटं असं दाखवलं त्यांनी. गोलमाल है भाई. हे कुठे गोलमाल आठवला मला? नाही पण इथे खरे आम्ही खरे जुळे भाऊ आहोत. खरंय. हो खरे. हो. मग तुमच्या दोघांचं नाव सेम कसं? म्हणजे किशोर कसं? कसली घाणेरडी सवय लावून घेतलं. हे काय आहे? काय मी नाचणार आहे याच्यावर? काय बरोबर आहे नाव? हे नाव किशोर ना? बरोबर आहे किशोर. कसं आहे त्याचं नाव श्री किशोर आहे पण तो किशोर लावतो. आणि माझं नाव किशोर श्री आहे, मी पण किशोर लावतो. हे तर काहीच नाही, आमची जन्मतारीख पण सेम आहे. एकाच दिवशी जन्माला आलो. या तुम्हाला गोष्ट सांगतो. काय आमच्या आई सारख्या गोष्टी आणि गमती कसल्या सांगताय मला? मला सांगा तुमच्या दोघांच्या ऑफिसचा पत्ता सेम कसा? आता एकाच ऑफिसमध्ये काम करतो म्हणल्यावर पत्ता सेम असणार ना. हे बघा तुम्ही मला फसवू नका. मी तुम्हाला कशाला फसवेन? माझा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. ठेवू नका. काय ठेवू नका? ठेवा विश्वास. मी तुमच्या ऑफिसमध्ये जाणार आणि खरं काय आणि खोटं काय हे पडताळून पाहणार. मी आज येऊ का? हे बघा हे सलून नाही आहे आणि ते कोणी आलेलं मला चालणार नाही. नाही मी असं कोणी नाहीये. अरे तुम्ही कोणी नाही आहात म्हणजे तुमच्या अस्तित्वाला काही अर्थच नाही आहे. अशा माणसानं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. नाही तसं नाही. म्हणजे मी असा कोणी नाहीये. मी असं आलतू फालतू कोणी नाही. मी रेशनिंग ऑफिसर आहे. मग इथं काय करताय? रेशनिंग करायला आलोय. आई, म्हणजे चौकशी करायला आलोय. कसली? मला सांगा तुमच्या ऑफिसमध्ये किती माणसं काम करतात? नाही कामाला बरीच माणसं आहेत पण त्यातली काम फारच थोडी करतात. मग त्यात किशोर कुलकर्णी या नावाची 2 माणसं काम करतात. किशोर कुलकर्णी 2 नाहीये, किशोर कुलकर्णी एकच आहे. आणि तो एकटा देखील इकडे कामाला येत नाही तर दुसरा कुठून येणार आहे? अहो पण त्यांनीच मला सांगितलं. कोणी काय सांगितलं तुम्हाला? किशोर कुलकर्णींनी सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की त्यांना एक जुळा भाऊ आहे आणि तो याच ऑफिसमध्ये काम करतो. हे खोटं आहे, ते जुळे नाहीत. अहो पण त्यांनीच मला सांगितलं की ते जुळे आहेत म्हणून. हे बघा तुम्हाला पटताय ना ते जुळे आहेत. तुम्ही असं करा, तुम्ही जा आणि त्या दोघांपैकी एक जरी जण तुम्हाला भेटला त्याला मला भेटायला पाठवून द्या. माझ्यावरतीच फार उपकार होतील हो तुमचे. अहो म्हणजे ते जुळे नाही आहेत. आता मला काय माहिती असणार, जन्म मी दिलाय का त्यांना? पण मग तुम्हाला काय वाटतं? ते जुळे नाहीत. कशावरून? कारण साधारणतः असं असतं की जेव्हा जुळे असतात तेव्हा देवानं अक्कल अशी वाटून दिलेली असते. आणि आमच्या इथे जो किशोर कुलकर्णी कामाला आहे तो अतिशहाणा आहे, त्याला जास्त अक्कल आहे, त्यामुळे त्याला जुळा भाऊ नसणार. आणि दुसरं म्हणजे त्याचे आई वडील एकाच वेळी एकच चूक 2दा कशाला करतील? कोणती चूक? अरे या किशाला जन्म देण्याची. नाही नको आज मचमच नको. मी प्रचंड टेन्शन मध्ये आहे. बरं मला सांगा, मला इथे कोणी भेटायला आलं होतं का? ओ येस किशी मिनी बघितला. तू नको बोल. ही मिनी बोलते आणि चिनी सारखं काहीतरी चेहरा करते. मला सांग माधुरी, कोण आलं होतं भेटायला मला? हो तो इथे आला होता आणि आम्ही त्याला पाठवलं. शाबास माधुरी, बॉसच्या केबिन मध्ये. वाट लावलीस माधुरी. किशोर काय झालं? कशी वाट लागली तुझी? तू मला सांग ना, मी तुझी नक्की मदत करेन. नाही नको तू मदत करणार आहेस? हो. जा पटकन घरी जा. का रे किशोर? नाही घरी जा म्हणजे तू घरी जा. मी तुला सांगेन ना मदत लागली तर. आता मदत लागली तर तुलाच सांगणार, दुसरं कोणाला सांगणार आहे? जा बाय. मिस्टर किशोर, मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो आणि तुम्ही माझ्या मागोमाग आलात. कोण तुम्ही? नाही तुम्ही कोण तुम्ही? काय संबंध आहे का आपला? डायरेक्ट माझा हात पकडताय? हा तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेरच्या लोकांना आपल्या ऑफिसमध्ये घेत जाऊ नका. फेरीवाले कुठले? मी फेरीवाला नाहीये. काय दूधवाले आहेत?
तुम्ही मला ओळखलं नाहीत मला? अरे तुम्ही काय अमिताभ बच्चन आहात का? कसं ओळखणार? मी रेशनिंग ऑफिसर आहे. बापरे, त्यावर मोठा माणूस आहे. जरा इथे काय तमाशा चालय? चला आतमध्ये काम करा. चला 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 साहेब या ना प्लीज. सॉरी सॉरी सॉरी, मी तुम्हाला ओळखलंच नाही. आपण पहिल्यांदाच भेटतोय ना. काय मिस्टर किशोर, तुम्ही मला सांगितलं ना की तुमचा भाऊ या कंपनीत कामाला आहे म्हणून. त्याची चौकशी करायला मी इथे आलो होतो. मी नाही सांगितलं, माझ्या जुळ्या भावाने सांगितलं असणार. हो हो, जगात कोणालाच माहित नाही की मला जुळा भाऊ आहे. फक्त माझ्या आईला माहिती आहे. तुमच्या बॉसला देखील माहित नाही? बॉसचा काय संबंध? बॉसला नाही माहिती. तरीच तरीच काय, अहो तो जुळा भाऊ एक नंबरचा लफंग आहे. म्हणजे एक नंबरचा वेडा आहे. म्हणजे नक्की काय? लफंग वेडा आहे. नाही तरी पण नक्की काय? जुळा आहे. माझ्यासारखा दिसतो. आई शपथ. म्हणजे काय होतं, तो इथल्या लोकांना असं ऑफिसला पाठवतो आणि लोकांना फसवतो. त्याने तुम्हाला फसवलं असणार. काय सांगताय काय? आई शपथ, तुमची शपथ. मिस्टर किशोर, हे सगळं अति होतंय. शपथ घे ना. नाही, हा सगळा चाललेला प्रकार अति होतोय. मी दोन्ही घरच्या मंडळींना समोरासमोर आणणार आणि एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावणार. तू वाट लावलीस माझी. आता मी काय केलंय? तो रेशनिंग ऑफिसर लताच्या घरी आला होता ना, मग त्याला आशाच्या घरी का बोलवलंस? थोडे जास्त पैसे देऊन दुसरा ऑफिसर आला नसता का? झालंय, चुकून झालं यार, चुकून झालं नाही. काय चुकून झालं? त्याने आता काय सांगितलं माहिती ना ऑफिसरने? काय? दोन्ही घरातल्या लोकांनी समोरासमोरून उभं राहा म्हणून. काय माणसं आहे ती यार, ह्याला कामधंदे नाही त्या. कोण बोलतोय? मी. कोणाला? अरे तो पण तुझ्यासारखा रिकाम त्याकडे असणार ना. जाऊ दे, आता माझी इज्जत काढू नको. पुढे काय करायचं तेवढं सांग. अरे माणसं ओळखायला शिक. मी कसं चेहरा बघून सांगतो हा फुकटे म्हणून. ए, आता तू काय माझी इज्जत काढायला इकडे आलास का? पुढे काय करायचं तेवढं सांग ना यार. त्याला ना कुठल्या तरी प्रकरणात अडकवायला हवं. पण कुठल्या प्रकरणात अडकवणार? हे तेलगीमध्ये? नको, आपण अडकू त्यात. हे त्याला असं सांगूया का की तू आम्हाला 4 नकली रेशन कार्ड बनवून दे. 4 नकली कशाला? एक बस झालं माझ्या पुरतं. अरे तुला चालेल नकली? काय बोलतोयस तू? काय त्याला जर सांगितलं आपण एक कार्ड बनव तर तो आळस करेल ना. माझ्या माळशी असतात. थोडस आमिष दाखवायला हवं. मी कसं नेहमी तुला आमिष दाखवतो. जाऊ दे, आता माझी इज्जत काढू नको. तू सांगितल्याप्रमाणे सगळं त्याच्याकडून मी करून घेतो. पुढे काय? पुढे ते माझ्यावर सोड, बघ मी काय करतो ते. आता कोणाला फोन लावतोय? मीराला. दुबे, चौबे. 4 राशन कार्ड का ऑर्डर देता ना आपको. म्हणून तर मी इथे आलोय. अच्छा, तो हमको मिलेगा ना राशन कार्ड? अरे का नाही मिळणार? तुम्ही पैसे देणार, मी रेशन कार्ड देणार. ऐसा ना बात है, पैसे लोगे तो ही आप दोगे. बिल्कुल. लो पैसा दो हमको. लगेच कसं मिळेल? का? आता तुम्ही पैसे मोजतोय ना. ब्रेकिंग न्यूज. आज आम्ही एका रेशनिंग ऑफिसरला लाच घेताना आमच्या कॅमेऱ्यात कैद केलंय. तुम्ही कोण? मी रिपोर्टर मीरा. आणि मी काश्मीरा. मी अभिमान संघटनेचा कार्यकर्ता आहे. अभिमान संघटना? तुम्हाला कसला अभिमान आहे? आणि तुम्ही कार्य करता म्हणजे नक्की काय कार्य करता? चॅनलच्या मदतीने आम्ही लोकांचं पित्त उघडं करतो. लाच घेताना तुम्हाला पकडलाय, आता तुम्ही टीव्हीवर दिसणार आहात. ओ असं काही करू नका हो. मी आयुष्यात न उठेन हो, खरंच. तुम्ही सांगा काय करू? काय करता? काय करतोय? एक काम कराल? किशोर कुलकर्णी ओळखता? किशोर कुलकर्णी जुळे भाऊ आहेत. तो एकाचं नाव श्री किशोर आहे, दुसऱ्याचं नाव किशोर श्री आहे. आजपासून त्यांना ओळखायचं नाही. त्यांना रस्त्यात काय धिंगाणा घालवत आपण लक्ष द्यायचं नाही. अजिबात देणार नाही. पण तुम्ही मला हे का सांगताय? ओ, तुम्ही सुद्धा त्याच्यासारखं दिसताय. मी त्यांचा तिसरा भाऊ आहे. हे त्यांनाही माहित नाहीये. माझं नाव श्री किशोर श्री आहे. मी 2 श्रीच्या मधला किशोर आहे. मी इथे नसतो, मी जंगलात असतो. त्यांच्यावर संकट आलं की धावून येतो, परत जंगलात जातो. जा तुम्ही पण जा. जंगलात? येते जंगलात जा. 8-9 भाऊ आहेत आमचे. एकाला दाढी, एकाला मिशे, कानटोपी आहे. मी इथून जातो. जाता जा 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 जा. कसला घाबरला श्रीला. तर वो चला गया. अभी हमारा तो काम है. देव श्री मुखात देव गेला ना तो. गेला तो गेला. तुझं काम झालं. Yes. आता माझं काम कर ना. काय? या मुलीशी ओळख करून दे ना. मला एक नवीन मैत्रीण मिळेल. मी ऑलरेडी त्यांची खास मैत्रीण आहे. आय लव्ह यू किशोर. अरे बाबा वेडी आहेस का तू? हे ओ, बघ. श्री किशोर श्री. ओ, किशोर कुलकर्णी तुम्ही? मी श्री किशोर कुलकर्णी आहे. मी मिलिटरीत असतो, तिकडे शूटिंग करतो. इथे पण मी शूटिंग करायला आलेलो आहे. धड 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 धड.